नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघायचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, तर विपिन हा शब्द जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघायचं योग्य उत्तर काय असेल. अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? विनम्रता. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. हृदयाला द्रावित करणारे. हृदयाला द्रावित करणारे बघा, त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? हृदयद्रावक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती असेल? सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. पळसाला पाने तीनच, घरोघरी मातीच्या चुली, आती तेथे माती यापैकी नाही. बघा, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. सळो की पळो करणे. सळो की पळो करणे बघायचं योग्य अर्थ मग काय असेल. अतिशय हैराण करणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अक्का अण्णा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अक्का अण्णा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघायचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, तर कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. मधुर, देव, कुशल, वकिली. बघा, या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणता असेल? बघा, वकिली हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, या ठिकाणी काय विचारलाय. त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. बघा, महत्त्वपूर्ण वाक्य आहे. त्या काळी मी रोज अभ्यास करत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. मग कोणत्या यायला पाहिजे? रीती भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय. तुला नोकरी लागली का? अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तुला नोकरी लागली का? बघा, लागली का प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. प्रत्यक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? प्रत्यक्ष. बघाच योग्य उत्तर काय असेल. प्रत्यक्ष बघा, या शब्दामध्ये स्वरसंधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा, स्वरसंधी आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व मागील बघा झालेले सर्व टी-ई-टीचे पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11 काय विचारलं. देवाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाला. सला नाते. देवाला.
मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती यायला पाहिजे? देवाला या शब्दामध्ये चतुर्थी या प्रकारची या ठिकाणी विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय, महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? महादेव. बघा मागील परीक्षामध्ये हा या ठिकाणी शब्द विचारण्यात आला होता. महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? कर्मधारय समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या ठिकाणी योग्य समास आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा या ठिकाणी काय विचारलाय, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा परीक्षेमध्ये सोपे प्रश्न येत नाहीत. केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? प्रल्हाद केशव अत्रे. बघा या कवीचं केशव कुमार हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाऊ बहीण. बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? पुल्लिंग आहे का? स्त्रीलिंग आहे का? नपुसकलिंग? यापैकी नाही. भाऊ बहीण या शब्दामध्ये बघा स्त्रीलिंग. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचे. अनेक वचनी. आंबा एकवचनी, गाय एकवचनी, घर एकवचनी, जावा अनेक वचनी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जावा हा शब्द या ठिकाणी अनेक वचनी असलेला तो शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, बघा या ठिकाणी काही बघा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या ठिकाणी या विषयांचे प्रश्न आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता असतो? रॉट आयर्न. बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर कोणता असेल? बघा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत. बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये सर्वात जास्त पवन ऊर्जा ही तामिळनाडू या राज्यामध्ये निर्माण होत असते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? वाऱ्याची गती विचारली, खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ॲनोमोमीटर या एककामध्ये वाऱ्याची गती ही मोजली जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य स्थापनेचं बघा सन 2020 हे वर्ष खालीलपैकी कितवे वर्ष होते? बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? सन 1960. बघा 60 ते 2040 आणि हे पुढचे 20. बघा 40 आणि 20 किती व्हायला पाहिजे? 60वे वर्ष म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर स्तर या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा तपांबर या स्तरामध्ये ढग आणि वाऱ्यांची निर्मितीही होत असते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, दीनमित्र यांची बघा सुरुवात खालीलपैकी कोणी केली? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? दीनमित्र यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? मुकुंदराव पाटील म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? जलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते? 13 एप्रिल सन 1919 पहा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. बघा सन 1919 या वर्षी जलियनवाला बाग हत्याकांड हे घडले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? विभागीय आयुक्त यांना ग्रामपंचायत बघा स्थापन करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 10 जागतिक हवामान दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? जागतिक हवामान दिन
23 मार्च बघा या दिवशी जागतिक हवामान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी तापी नदीची उपनदी नाही? बघा, पूर्णा नदी तापी नदीची उपनदी आहे, पांझरा तापी नदीची उपनदी आहे, गिरणा तापी नदीची उपनदी आहे. तर बघा, दुधना ही नदी तापी नदीची उपनदी नाही. दुधना ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. विषय क्रमांक पुढचा, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? बघा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तीस्ता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तीस्ता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? तीस्ता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सिक्कीम या राज्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते इंधन हे जैविक इंधन आहे? जैविक इंधन आहे अशा प्रकारचं म्हटलंय. तर दगडी कोळसा बघा या ठिकाणी जैविक इंधन या प्रकारचं इंधन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, PYQ प्रश्न आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? सुभाष पाळेकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अंडी घालणारे सस्तन प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गामध्ये मोडतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? प्रोटोथेरिया. बघा, या घटकामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, एंडोसल्फन हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? एंडोसल्फन तणनाशक आहे का? बुरशीनाशक आहे का? कीडनाशक? बघा, काय आलं पाहिजे? एंडोसल्फन हे कीडनाशक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सेज हे खालीलपैकी सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सेज हे कशा संबंधीचं आहे? तर उद्योगधंदे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केंद्रीय माहिती आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? केंद्रीय माहिती आयोग, माहितीचा अधिकार. बघा, यांची स्थापना केव्हा झाली होती? सन 2005 मध्ये पहा केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पहा, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर पुल्लर लेणी या नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचं काय आहे? हृदय, आत्मा. बघा, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका बघा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामपंचायतीच्या अनुदानाला खालीलपैकी कोण मान्यता देते? ग्रामपंचायतीच्या अनुदानाला कोण मान्यता देते? पंचायत समिती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे बटाटे बघा यांना कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर गॅमा किरणांचा मारा करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घटक राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? घटक राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? राज्यपाल. वास्तविक प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? BCCIचं मुख्यालय कुठं आहे? बघा, BCCIचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पंचमढी, धूपगड ही शिखरे कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. धूपगड आणि पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? सह्याद्री येणार नाही, अरवली नाही, निलगिरी म्हणजे सातपुडा या पर्वत रांगेमध्ये धूपगड आणि पंचमढी या ठिकाणी ही शिखरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक वारसा दिन. बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? 18 एप्रिल
या दिवशी जागतिक वारसा दिन असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा का ज्या गांधी आयर्वियन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? गांधी आयर्वियन करार कोणत्या वर्षी झाला होता? सन 1931 बघा या वर्षी गांधी आयर्वियन करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात? बघा जयपूर आहे का? जयपूर या बघा शहराला पिंक सिटी असे म्हणतात. तर ऑरेंज या ठिकाणी या शहराला बघा ऑरेंज सिटी. नागपूर बघा या शहराला बघा ऑरेंज सिटी या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? थायमिनच्या कमतरतेमुळे बघा थायमिनच्या कमतरतेमुळे ॲनामिया या प्रकारचा या ठिकाणी रोग हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा श्वेतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? श्वेतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, कृष्णराव भालेकर, गोपाळ हरी देशमुख. श्वेतपत्रे लिहिणारे समाजसुधारक कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचे PDF आहेत. बघा परिसर अभ्यासाचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, झालेले सर्व पेपर आहेत. बघा जर कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF सोबत उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.